जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संचलित बिनव्याजी सोसायटीचा तिसरा वर्धापन दिन सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोड येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात संघटनेने नूतन वर्ष 2026 चे कॅलेंडर प्रकाशित केले, तर प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांचा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला। मोठ्या संख्येने सभासद, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने संघटनेच्या कार्याचा विस्तार दिसून आला। कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे 2026 चे कॅलेंडर प्रकाशन। हे कॅलेंडर संघटनेच्या विविध उपक्रमांचे प्रतिबिंब असून यंदाच्या वर्षभरातील योजना आणि ध्येय यांचा उल्लेख करणारे आहे। प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी कॅलेंडरचे प्रकाशन करताना संघटनेच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रातील चालक आणि कामगारांना न्याय आणि सुविधा मिळवून देण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याचे सांगितले। या कार्यक्रमात रियाज सय्यद यांनी उपस्थित सभासदांसमोर वार्षिक अहवाल मांडला। सोसायटीच्या माध्यमातून अनेक सभासदांना आर्थिक लाभ झाला असून पुढील वर्षापासून कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याप्रसंगी सय्यद यांचा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला। गेल्या 10 वर्षांपासून रिफा फाउंडेशन आणि साद हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजसेवा करणारे रियाज सय्यद हे प्रभाग क्रमांक 17 मधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार होते, मात्र त्यांनी अचानक निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आग्रह केला। तुमची समाजसेवेची वृत्ती निवडणुकीत उपयुक्त ठरेल असा युक्तिवाद करत कार्यकर्त्यांनी हा आग्रह केला, परंतु सय्यद यांनी कारण न सांगता स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली। सय्यद यांनी आपल्या सत्काराप्रसंगी बोलताना समाजकार्य करण्यासाठी पदाची गरज नसते, मी नेहमीप्रमाणेच यापुढेही समाजसेवा चालू ठेवीन। रिफा फाउंडेशन आणि साद हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंसाठीचे कार्य अधिक वेगाने पुढे नेईन असे मत व्यक्त केले। प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, सोसायटीचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। वाहतूक क्षेत्रातील संघटनेच्या वाढत्या प्रभावामुळे या सोसायटीने स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे उपस्थितांनी नमूद केले।